नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण श्रवण करणार आहोत श्री अधिक मास महात्म्य अध्याय 20. सटवीचे भाकीत. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री पुरुषोत्तमाय नमः. लक्ष्मी म्हणाली, नारायणा, अधिक मासातील स्नानाचा महिमा मला खूपच समजला, पण दानाचा महिमा म्हणजे कोणत्या दानाचे काय फळ मिळते ते मला तपशीलवार सांगा. तेव्हा विष्णू म्हणाले, ठीक आहे, सांगतो. सोने, रुपे, चांदी, मोती, पोवळे ही दाने सर्वश्रेष्ठ आहेत. तांब्या पितळेची किंवा कांस्य धातूची भांडी दान दिली तर ते उत्तमच आहे. वस्त्रदान, अन्नदान, धान्य, द्रव्य ही दाने आणि उदकदान देणे ही दाने महान पुण्यकारक आहेत. 33 अनारसे, बत्तासे, खारका, सुपाऱ्या किंवा फळे दान करणे हे अधिक मासातील विशेष पुण्यकारक आहेत. घृतपात्र, तिळपात्र, सप्तधान्ये ही धान्ये द्यावीत. सर्व दानात गोदान करणे हे विशेष असे मोक्षदायी दान आहे. गोदानाच्या अनेक कथा आहेत, परंतु अगदी आगळीच कथा मी तुला सांगतो, ती लक्षात ठेवली पाहिजे. महिष्मती नावाची एक अत्यंत संपन्न अशी नगरी आहे. त्या नगरीत द्विजशर्मा नावाचा एक श्रीमंत आणि धर्मनिष्ठ असा गृहस्थ राहत होता. त्याची पत्नी आणि तो आनंदात राहून अनेक व्रतदाने, पुण्यकर्मे करी. बरेच दिवस झाले. अर्ध्यावर त्या दोघांची वये होऊन गेली. पोटी संतान झाले नाही. एके दिवशी ऐन दुपारी द्विजशर्माच्या घरी एक अतिथी आला. तो म्हणाला, महाराज, मी फार भुकेला आहे. मला जेवण द्याल तर फार मोठे उपकार होतील. त्यावर द्विजशर्मा म्हणाला, अरे, अन्नदानासारखे महापुण्य मला घडेल तर ही संधी आम्ही कशी दवडणार? चल ये, हातपाय धू आणि पाटावर बस. यथेच्छ पोटभर जेवण कर. त्याचे जेवण झाल्यावर शांतपणे त्यांच्यात गप्पागोष्टी झाल्या. तेव्हा द्विजशर्माला कळाले की हा अतिथी म्हणजे अत्यंत गरीब माणूस आहे. याला आई, वडील, भाऊ, बहीण वगैरे कोणीही नातेवाईक नाही. जगाच्या पाठीवर हा एकटा जीव सदाशिव आहे. याचे नाव नारायण असे आहे. हा नारायण आपल्या घरी पुत्राप्रमाणे राहावा. याने आपली सेवा करावी आणि आपणही याचे भरणपोषण करावे. हा विचार द्विजशर्माने नारायणाला सांगितला आणि त्यानेही त्या विचाराला संमती दिली. झाले. द्विजशर्माच्या घरी तो नारायण आनंदाने राहून सेवा करू लागला. काही दिवसानंतर काय आश्चर्य, त्या द्विजशर्माची पत्नी गरोदर राहिली आणि तिला पुढे यथाकाळ पुत्ररत्नाचा लाभ झाला. नारायणाचा पायगुण म्हणून द्विजशर्माने त्याचेही खूप कौतुक केले. द्विजशर्माच्या घरी पुत्रजन्माचा खूपच थाटाचा सोहळा पार पडला. साऱ्या गावाला आनंद झाला. 5वीच्या रात्री एक विलक्षण प्रसंग घडला. सायंकाळी द्विजशर्माच्या बायकोने यथाविधी 5वीची 6वीची पूजा मनोभावे करून बाळाला तिच्या पुढे ठेवले. पूजा दर्शन झाल्यावर सारेजण शांत होते. मध्यरात्र झाली. सारेजण डाराडूर झोपले होते. एकटा नारायण बाळंतिणीच्या खोलीच्या दाराशी जागत बसला होता. तेवढ्यात काय चमत्कार, एक अतिशय दिव्य तेजाची देवी बाळाला पाहून त्या खोलीबाहेर निघाली. नारायणाने त्या देवीला पाहिले, नमस्कार केला आणि तिला अडवून नारायण म्हणाला, हे देवी, तू कोण आहेस? तेव्हा ती देवी म्हणाली, हे पुण्यपुरुषा, तुला माझे दर्शन घडले. हे छान आहे. मी यक्षिणी देवी आहे. मला सटवी म्हणतात. ब्रह्मदेवाने या बाळाच्या नशिबी कोणती अक्षरे लिहिली आहेत ती अक्षरे पाहून मी परत चालले आहे. देवीचे ते शब्द ऐकून नारायणाला आनंद झाला.
तो म्हणाला, मी धन्य आहे. सटवी देवी, तू मला दर्शन दिलेस, मला पुण्यवान म्हटलेस. आता या बाळाच्या नशिबी ब्रह्मदेवाने लिहिलेली सर्व अक्षरे तू पाहून आलीस, तर कृपा करून मला सांग की या बाळाच्या नशिबी पुढे काय काय लिहिले आहे ते. सटवी म्हणाली, हे पुण्यपुरुषा, एकतर मी कोणाला दिसत नाही. बाळाच्या 5वीच्या रात्री गुप्तपणे येते. बाळाची ब्रह्माक्षरे वाचते आणि निघून जाते. पण आज योग तुला माझे दर्शन घडले. छान झाले. आता तू विचारतोस या बाळाच्या नशिबी ब्रह्मदेवाने काय लिहून ठेवले आहे. ते मी तुला कसे सांगू? नारायणाने हट्टच धरला. तेव्हा ती देवी म्हणाली, द्विजशर्माच्या या पुत्राच्या नशिबी सुख संपत्ती नाही. संसारही हा करणार नाही. फक्त ताक विकून आपला उदरनिर्वाह करील आणि गरिबीतच खूप वर्षे जगेल. इतके सांगून सटवी झटकन निघून गेली. नारायणाने विचार केला, हाय रे देवा, काय हे या बाळाचे नशीब? असो, ब्रह्मलिखित अटळ आहे, असे मनाशी म्हणत नारायण गप्प बसला. त्याने ती हकीकत पुढे कोणालाही कधीच सांगितली नाही. त्या बाळाचे बारसे करून संभ्रम हे नाव ठेवले. संभ्रम हळूहळू वाढू लागला. द्विजशर्माला पुत्राचे भारी कौतुक वाटे. तो त्याला शिकवून मोठा करीन म्हणे. नंतर 5 वर्षांनी द्विजशर्माच्या पत्नीला मुलगी झाली. आनंदात आणखी वाढ झाली. दुधात साखर पडली. त्या कन्येच्या 5वी पूजनाच्या रात्रीही नारायण मुद्दाम बाळंतिणीच्या खोलीच्या दाराशी जागत बसला होता. पूर्वीप्रमाणेच मध्यरात्री पुन्हा सटवी देवी आली. तिने बाळाची ब्रह्माक्षरे वाचली. ती परत निघाली. नारायणाने तिला विचारलेच. तेव्हा सटवी देवीने सांगितले की या मुलीच्या नशिबी मातापित्याचे सुख नाही. लवकरच ही पोरकी होईल. पुढे हिचा विवाहही होणार नाही. तसेच ही आपल्या सुंदर तरुण देहाची विक्री करून खूप वर्षे जगेल. हाय रे देवा, काय हे या मुलीचे नशीब? आपल्या धन्याला, द्विजशर्माला म्हातारपणी झालेली ही 2 बाळे. पुत्र दरिद्री होणार, ताक विकून पोट भरणार, आणि ही कन्या मातापित्याला घालवून पोरकी होणार. पुढे देह विक्री करणार. काय हा विचित्र योग? अरे रे, आपल्याला हे दुःख कसे सहन होणार? असा शोक करीत नारायण गप्प झाला. त्याने ती गोष्ट कोणालाही कधीच सांगितली नाही. विधिलिखित ठरल्याप्रमाणे पुढे काही वर्षानंतर द्विजशर्मा आणि त्याची बायको मरण पावली. ही दोन्ही बाळे उघडी पडली. नारायणाने कसा तरी त्यांचा सांभाळ केला. शेवटी तोही उदास झाला आणि एके दिवशी त्या बाळांना सोडून गुपचूप दूर निघून गेला. गावकऱ्यांना या सर्व गोष्टींचे खूपच दुःख झाले. त्यांनी संभ्रम बाळाला दुधासाठी एक चांगली गाय दान दिली. त्या गायीचे दूध पिऊन संभ्रम आणि त्याची बहीण आपले पोट भरीत. उरलेल्या दुधाचे ताक करून ते विकायचे आणि आपला उदरनिर्वाह चालवायचा. असा दिनक्रम त्या संभ्रमाचा चालू झाला. एके दिवशी द्विजशर्माची ती मुलगी नदीवर पाणी आणण्यास गेली होती. तेव्हा तेथे एका श्रीमंत वेश्येचा तळ पडला होता. त्या वेश्येने ही सुंदर मुलगी पाहिली आणि तिला भुरळ घालून आपल्याबरोबर परगावी नेले. बहीण बेपत्ता झाल्याचे पाहून संभ्रमाने खूपच शोक केला. पण दैवगतीपुढे कोण काय करणार? असो, नारायण म्हणाले, लक्ष्मी, या दोघांची पुढील हकीकत आता 21व्या अध्यायात तुला सांगतो. ती तू शांतपणे ऐक. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. अधिक मास आरती. जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 अधिक मास
पुरुषोत्तम नाम. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. दीन म्हणून कृष्णे उद्धार केला, निज नामे पुरुषोत्तम धन्य तुला केला. दाने त्यागे स्नाने पूजा जपमाला, व्रताचरण फलदायी निश्चय ठरविला. निस्वार्थे परमार्थे हरिसी तू दैन्य, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. जय 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 जय. अधिक मास. पुरुषोत्तम नाम. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. पुरुषोत्तम महिमा तो दुर्वासे कथिला, मेधावी कन्येला तो नच आवडला. परिशिव पूजा करण्या सांगून या तिजला, पांडव पत्नी म्हणून जन्मधन्य केला. वनवासी पंडू सुता कथिले महिमान, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. जय 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 जय. अधिक मास. पुरुषोत्तम नाम. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. अधिक मासा माझी दाने जे देती, दीप निरंतर देवा पुढे लावी. राधा कृष्णांची ही पूजा जे करीती, अथवा उपवासा मास भरी धरिती. अनारसे 33 माता दान, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. जय 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 जय. अधिक मास. पुरुषोत्तम नाम. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. दृढ धन्व्याला पोपट करितो उपदेश, गतजन्मीची सांगे पुण्या इत्यास. अधिक मासी घडता स्नाने उपवास, पुनरुज्जीवन लाभे मृत तत्पुत्रास. सुदेव विप्रासी फल प्राप्त पूर्ण, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. जय 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 जय. अधिक मास. पुरुषोत्तम नाम. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. राणी मणिग्रीवाते उग्रदेव बोले, पुरुषोत्तम मासाते व्रत त्या सांगितले. त्याला पुढच्या जन्मी सुख प्राप्त झाले, चित्रबाहू म्हणून या वैभव भोगियले. सहज जरी व्रत घडले तारी होई धन्य, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. जय 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 जय. अधिक मास. पुरुषोत्तम नाम. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. कदर्यु आख्यान नारायण कथिती, दुर्गती होऊनिया प्राप्त पुण्यांती. वानर जन्मातूनी स्वर्गाची प्राप्ती, मास उपवासे तया होईती. कथा पुराणामधल्या कित्येक अज्ञ, सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. जय 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 जय. अधिक मास. पुरुषोत्तम नाम. सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य. जय 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 जय. जय 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 जय.